गुड आफ्टरनून गाईज, जय एकविराचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या 13 मिनी ब्लॉगमध्ये. जसं की आपण मागच्या ब्लॉगमध्ये बघितला का आपण पूर्ण दिवस मच्छी मटनच खाल्ला. मम्मीला घरभर शोधला तेव्हा समजला मम्मी बाहेर केसा उकलीत होती. दादा आणि मीनी मस्तपैकी गावठी कोंबड्या आणलेला. नाही यो बाई, याचा आवाज बी ऐकत नव्हता. फुल धंदा होता याचा, नोटिंग केलत होता. मग नंतर आपण आलो घरी. सक्षम आणि जय आपल्या वेगळंच विचारून होतं, बरं जेवायला केव्हा भेटेल. सक्षम बोलते केव्हा का नाही भेटेल, चल मस्तपैकी नाचून घे. मग आलो घरी. मम्मी बोलते का वहिनीने मस्तपैकी तुला गावठी अंडा दिला आहे. मी आलो तल नाश्त्याला, तवर आलो थोडा बाहेर फिरवतो. तेवढं मला समजलं का फलक्यावर मस्तपैकी कर्दी आले. मावशीने आज आपल्या कर्दी आणली होती. मग तसंच गेलो आणि मावशीला बोललो 100 रुपयाची मस्तपैकी कर्दी दे, कारण कर्दी आपली जाम फेवरेट मच्छी आहे. गाईज, तुमची कुठली फेवरेट मच्छी आहे कमेंट करून नक्की सांगा. बँकेनं आलो तर बँकवाला बोलतं तुझ्या खर्चाला पैसे नाही, हे घे मस्तपैकी ऐश कर, बिंदास खर्च कर. घरी येऊन बघतात आपल्याला जेवण रेडी होता. डाळ मंडी, वचडी आणि भात. मी आणि ताई मस्तपैकी नॉनव्हेज जेवत होतो ना, मम्मी आमची व्हेज जेवत होते. मम्मीची व्हेज गटारी चालू होती इथं. आणि मग थोड्या वेळानंच बाबूने मला आवाज दिला, चाचू बोलतो मी मामाकडं चाललो, डायरेक्ट संध्याकाळीच येईल. मग बाबूला मस्तपैकी आपण किसी घेतली आणि मग संध्याकाळी आपल्या घरी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. आणि मग तिथून आपला श्रावण चालू झाला. बाय गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा.